खेल जुनून और एकता की पहचान बनता हुआ शहर और इसी जज्बे के साथ शहर में आयोजित किया गया पालक मंत्री चषक ऑल इंडिया फुटबॉल टूर्नामेंट डे नाइट, जिसका शानदार आयोजन किया स्पीड फायर सर्विसेज द्वारा। स्थल ईदगाह मैदान, जिंतूर रोड, परभनी। 24 दिनांक 20 अप्रैल 2026 समय शाम 8 बजे, जहां पूरे शहर में खेल का जोश देखने को मिला और मैदान बन गया फुटबॉल प्रेमियों का केंद्र। इस टूर्नामेंट में डीएफए फुटबॉल टीम परभनी, आजाद फुटबॉल क्लब नांदेड़ और अन्य टीमों के बीच रोमांचक मुकाबला खेला गया। मैच की शुरुआत हुई एक खास अंदाज में। टॉस किया गया महापौर सैयद इकबाल और इकबाल सर के शुभ हाथों से, और फिर दोनों मान्यवरों द्वारा पहली किक लगाकर मैच का शानदार आगाज किया गया। इस मौके पर महापौर सैयद इकबाल और जिला परिषद सरपंच और दिलीप देशमुख, इन्हें स्पीड फायर सर्विस की ओर से इन्हें फायर सेट दिया गया और आए हुए सभी मेहमानों का स्वागत सत्कार भी किया गया। उस वक्त बशीर सर, रशीद इंजीनियर, स्पोर्ट एकेडमी वाइस प्रेसिडेंट बशीर सर, पप्पू भाई, एजम खान, नगर सेवक उमर चाऊ सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित रहे और बड़ी संख्या में फुटबॉल प्रेमी दर्शकों ने इस मुकाबले का आनंद लिया। मैच को सफलतापूर्वक संचालित किया रेफरी नदीम फजल सलाउद्दीन ने और इस मैच के कमिश्नर रहे सैयद शकील सर। इस अवसर पर महापौर सैयद इकबाल ने कहा, खेल को खेल की भावना से खेलना चाहिए और एकजुट होकर खेलना ही असली जीत है। टूर्नामेंट के विजेताओं के लिए पहला पुरस्कार 71,000, दूसरा पुरस्कार 51,000। इस आयोजन के प्रमुख आयोजक रहे स्पीड फायर सर्विसेज और गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर मोहम्मद नदीम मोहम्मद इब्राहिम। साथ ही अभिजीत भैया मुंडे, मनसब खान और मन्नू दादा का भी महत्वपूर्ण योगदान रहा। इस मौके पर स्पीड फायर सर्विस के सिविल कॉन्ट्रैक्टर मोहम्मद नवीद ने कहा, हमारा उद्देश्य सिर्फ टूर्नामेंट कराना नहीं बल्कि युवाओं को खेल के प्रति प्रेरित करना है और परभनी के खेल के क्षेत्र में आगे बढ़ाना है। यह टूर्नामेंट सिर्फ एक मुकाबला नहीं बल्कि एक संदेश है, एकता का, खेल भावना का और नए भारत के युवा जोश का। किस तरह की प्रतिक्रिया दी मान्यवरों ने, आइए जानते हैं। लोक पुकार न्यूज, परभणी। पाथरी शहरासाठी खूप आनंदाची बातमी आहे की आमच्या इथं राव साहेबांचे जो चिरंजीव आहे यांचा दवाखाना आज पाथरी शहरात उघडला, त्यांच्याबद्दल खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा काही काम असलं नगरपालिका मार्फत सगळं आम्ही त्यांच्या मागे आणि काही असलं तर ते खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो। नगराध्यक्ष अध्यक्षांचा असाच आम्हाला जर सपोर्ट भेटत राहिला तर पेशंटची निडर आम्ही सेवा करू शकतो। चौकणी करता आपण आवर्जून उभा राहिले आणि उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे शब्दस्मरणाने स्वागत करतो। आज आम्हाला लाभलेले आम्ही भाऊ नकाते, रवींद्र धर्मे, जवळकर सर, मनोजकर सर आणि सर्व आमचे पवार सर सगळ्यांचे स्वागत करतो। आणि एक प्रस्तावना अशी आहे की पाथरीच्या जनतेसाठी परदेशी सेवा व्हावं यासाठी मी बऱ्याचदा केलेले आहे। एकदा राज्याचे टोपे आरोग्यमंत्री असताना कोरोना काळात पण प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम असा होता की वैयक्तिक डॉक्टर हे हॉस्पिटल चालवत नव्हते, त्यामुळे कालांतराने काही दिवसानंतर ते हे करते। पण आता सकाळ हॉस्पिटलच्या निमित्त आपले डॉक्टर रामन सर यांचे नातू हे पाथरीकरांच्या सेवेसाठी मनाने तनमन धनाने प्रयत्न करतायत। त्यांची खूप इच्छा दिसली की तालुका प्लेसला मला माझ्या आजोबांचं नाव मोठं करायचं आणि आनंदाने त्यांनी हॉस्पिटल चालवायचं एक तयारी दाखवली आणि मी त्यांना त्या निमित्ताने मदत केली। यापुढे सर्व पाथरीकर जनतेची ते योग्य पद्धतीने त्यांच्या आजोबांप्रमाणे सेवा करतील अशी आपण आशा बाळगूया आणि बोलण्याची संधी देऊ। हॉस्पिटल आणि क्रिटिकल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर विराजमान असणारे आणि भाऊ नकाते, डॉक्टर जवळकर सर, डॉक्टर मानवकर सर आणि उपस्थित शिंदे साहेब, सर्व ज्येष्ठ डॉक्टर्स मंडळी, पौर साहेब, मी सर्वात प्रथम डॉक्टर साहेबांना धन्यवाद देतो की आपण पाथरी सारख्या एका छोट्या शहरामध्ये जे आपल्या आजोबांचा वारसा होता, जी परंपरा होती, कारण लहानपणापासून आम्ही बघितलेली दिवाणगिरीतच राहत होतो दवाखान्याच्या समोर शिक्षण चालू असताना, आणि त्यावेळेस डॉक्टर साहेबांचं एक चांगल्या प्रकारचं नाव
आणि सेवा या ग्रामीण भागाला असेल किंवा या तालुक्याला मिळालेली होती. आणि कुठेतरी तेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या पात्री या ठिकाणी आपली सेवा देण्याचा निर्णय घेतला. याबद्दल मी तमाम पात्रीकरांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. कारण आपण बघितलं असेल की वेळेवर जर उपचार नाही झाले तर एखाद्याला जीव गमवण्याची वेळ येते. आणि आपल्या पाथरीसारख्या शहरामध्ये आता अशा प्रकारची सुविधा आपण निर्माण केली ही निश्चित कौतुकाची बाब आहे. आणि उद्देश आपला एवढा चांगला आहे की आपण आपल्या सर्व बॅनर्स असतील, पत्रिका असेल, याच्यावर स्पष्टपणे लिहिले की डॉक्टर रांजवन साहेबांचा वारसा, त्यांच्या सेवेचा वारसा आम्हाला चालवायचा आहे. की निश्चितच अभिमानाची बाब आहे. आज आपल्या सर्व नातलगांना असेल किंवा वरून डॉक्टर साहेब बघत असतील तर त्यांना सुद्धा निश्चित अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही की माझा नातू माझा वारसा कुठतरी या ठिकाणी चालवतोय. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून या पाथरी तालुक्यातील सर्व नागरिकांची चांगल्या प्रकारची सेवा घडो, अनेकांना आपल्या हातून जीवनदान मिळो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंद होत आहे की स्वतः अजय पाथरी सारख्या ठिकाणी आणि आजोबाचा वारसा पुढे चालवण्यासाठी इथे जॉईन झालेला आहे. याविषयी मी फक्त एवढंच सांगेन की काम करायचं तर अर्जुनाने करायचं. अर्जुनाला एकच दिसत होता डोळा, तसं आपल्याला एकच दिसलं पाहिजे की तो आपला पेशंट चांगलं झाला पाहिजे. पैसा मिळेल नाही मिळेल, नाव होईल नाही होईल, पण सगळ्यात चांगलं हे आहे की आपण आपला पेशंट चांगला झाला पाहिजे. यासाठी आपल्याला परिपूर्ण पद्धतीनं सेवा देता आली पाहिजे. हे जर तुम्ही एका मनामध्ये ठसवलं तर बाकीच्या गोष्टी आपोआप तुमच्या मागे येतात. तुम्हाला कुठल्याही गोष्टीच्या मागे जायची गरज नाही जर तुम्ही पेशंटवर तुमचं लक्ष घातलं तर. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये त्याच पद्धतीनं चाललेलो आहे. आणि आतापर्यंत मी एवढंच सांगेन आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमची पुढील वाटचाल चांगली होईल. आणि सर्वात केंद्रबिंदू पेशंट रुग्ण हा ठेवा. त्याच्याजवळ पैसा असेल नसेल याचा कधीही विचार करू नका. गरज वाटली तर आपल्या खिशातून त्याला 5-10 रुपये तुमच्या काय जे घडतात त्या पद्धतीनं तुम्ही त्याला द्यायचाच प्रयत्न करा. जो माणूस आयुष्यामध्ये देत राहतो तोच माणूस खरा मोठा होतो. जो माणूस घेत राहतो तो माणूस कधीच मोठा होत नाही, असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे. थँक्यू व्हेरी मच. व्यासपीठावरील आलेले सर्व मान्यवर, आमचे भरपूर जिल्हा मित्र, काही पेशंट आणि सर्व डॉक्टर असोसिएशनचे मेंबर्स आमच्या शब्दाला मान देऊन आल्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार, धन्यवाद. 1977ला जेव्हा रामराव रांजवन म्हणजे आमचे आजोबा पाथरीमध्ये आले होते, भरपूर संघर्ष, भरपूर प्रयत्न, भरपूर मेहनत करून त्यांनी 2006 पर्यंत मोठं साम्राज्य उभा केलं. प्रत्येक गावामध्ये, पाथरी तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये रामरावजी रांजवन हे नाव होतं. 2006 साली जेव्हा त्यांनी शरीर सोडलं आणि आमच्या मामांनी हे गाव सोडलं तेव्हा पाथरीला वाटलं होतं की रांजवन ह्या नावाला पूर्ण विराम लागतो की काय. तसं काही नव्हता. रांजवन त्याचाच तोर ह्या नावामध्ये बदल होऊन आम्ही त्यांचा वारसा पुढे चालवण्याचा संपूर्णपणे तयारी घेतो आणि संपूर्ण वारसा हक्क दाखवतो. इथून पुढे जी रुग्णसेवा त्यांनी दिली होती तीच रुग्णसेवा आम्ही देऊ हे सर्व पाथरीकरांना वचन करू. पॅथीचे जे जनक आहेत, होमिओपॅथीचे धन्यवाद चरक वाकबक्षिसू या मोठमोठ्या जे शास्त्रज्ञ होऊन गेले, वैद्यक होऊन गेले, त्यांच्या चरणी माझी भाव समर्पित करतो आणि 2 शब्द बोलतो. सर्वात प्रथम तर मी अजय सिंग पवार यांचं अभिनंदन यासाठी करीन की त्यांनी ही आमच्या पाठीची जागा निवडलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचा वारसा आहे, कौटुंबिक वारसा तर आहेच आहे, परंतु या भागातल्या लोकांची जी गरज आहे ती लक्षात घेता त्यांनी हा भाग निवडला आहे. त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन. आणि ते इतके भाग्यवान आहेत की त्यांना ही अतिशय सुंदर आणि देखील वास्तू भेटली. या वास्तूमधलं सेटअप जे आहे ते खूप सुंदर प्रकारचं आहे. त्यामुळे त्यांना काम करण्यामध्ये खूपच एक प्रकारचा उत्साह नक्कीच येणार आहे. कारण सगळं आहे तर ताट समोर ठरलं आहे आणि पुढं कुठल्या प्रकारची या ठिकाणी त्यांना तयारी करायचं काम पडलं आहे. आणि ह्या
सुंदर वास्तूमध्ये आणि यशस्वी वास्तूमध्ये ते नक्कीच यशस्वी होतील याबद्दल काही माझ्या मनात शंका नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचा आणि माझा जो काय अल्प सहवास लाभला त्या अल्प सहवासामध्ये मी त्यांच्या स्वभावाची एक चुणूक मला दिसली की ते अतिशय नम्र आहेत. पण पेशंटशी जे सौहार्द म्हणतात रेकॉर्ड विथ द पेशंट हा देखील त्यांच्याकडे आहे. हा गुण त्यांच्या माझ्या लक्षामध्ये आला आणि त्यामुळे ते नक्कीच पुढे यशस्वी होतील अशी माझी खात्री आहे. दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ते त्यांचं पूर्ण कुटुंब गोतावळा या ठिकाणी जमलं आहे. त्यांचे काका, त्यांचे वडील, त्यांच्या आई मातुश्री, त्याची इतर नातलग आहेत, नंतर अतुल झाले आणि सासवडसाठी सुरू आहेत. या सगळ्यांच्या गोतावळ्यामध्ये ते नक्कीच सुखावून जातील. नक्कीच आपला जो आपली जी कला आहे किंवा आपले जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या आधारे ते रुग्णाची सेवा करतील असं मला वाटतं. आता जवळकर साहेबांनी सांगितलं की एक फार कठीण सांगितली की पैशाबद्दल कमी पैसे घ्या किंवा पैशाकडे मागू लागू नका किंवा असं एक सूत्र त्यांनी सांगितलं. या आपल्या पिढीचे जे लोक आहेत म्हणजे आमच्या पिढीचे लोक त्यांनी हे सूत्र समोर ठेवले की पैशाच्या मागून जास्त लागायचं नाही आणि जे पैसे त्याला समाधान मिळतं अल्प संतुष्ट राहायचं म्हणजे माणूस सुखी होतो शेवटपर्यंत. शेवटी मटेरियल म्हणजे या ठिकाणी आपण जे अधिभौतिक सुख म्हणतो ते अधिभौतिक सुख आहे ते काही शाश्वत नसतं. बंगले, गाड्या, जमीन वगैरे जे सुख असतं ते आध्यात्मिक असतं. आणि सुदैवानं आमचे अजयसिंग तौरला त्याला त्याच्या वडिलाकडून एक तर उच्च शिक्षणाचा वारसा भेटलेला आहे आणि त्याच्या आईकडून आध्यात्मिक वारसा भेटलेला आहे. आणि या दोन गोष्टीच्या संगमामुळं ते सैम राहतील आणि त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टीचा प्रकाश पडेल आणि त्या दोन गोष्टी त्यांना नेहमी मार्गदर्शक ठरतील. त्याच्या आईचा आध्यात्मिक वारसा आणि वडिलांचा उच्च शिक्षणाचा वारसा आणि त्यांच्याकडे स्वतः देखील उच्च शिक्षण आहे. या सगळ्या गोष्टीचा समन्वय साधून आणि त्यांची जी कुटुंब आहे त्यांचे जे आजोबा या ठिकाणी होते ते माझे शेजारी होते. ते अतिशय कौशल्य त्यांच्याकडे होतं आणि ते अत्यंत बुद्धिमान आणि चाणक्य असे डॉक्टर होते. जनमानसामध्ये त्यांनी खूप प्रभाव निर्माण केला होता त्या अल्प काळामध्ये. तोच धागा पुढे घेऊन त्यांची नातू देखील असाच अशाच प्रकारची वाटचाल करतील आणि आपलं पण नाव या परिक्षेत्रामध्ये ते सहज उमटतील, आपला ठसा उमटतील. आणि यासाठी त्यांनी जे उच्च शिक्षण घेतलं त्यांच्यावर संस्कार झाले आणि स्वतःचा चांगला स्वभाव पण जो आहे या सगळ्या गोष्टींमध्ये नक्की निश्चित त्यांना आमचे आशीर्वाद द्यायला हरकत नाही. आता माझ्या वयाच्या मानाने आशीर्वाद देऊ शकतो कोणालाही. त्यांना आमचे आशीर्वाद आहेत, आमचा आशीर्वाद म्हणतात त्या सपोर्ट पण आहे आमचे. या सगळ्या गोष्टींमुळं मी अतिशय आनंद झाला आहे कारण या ठिकाणी ते चांगल्या ट्युशनची गरज होती. चांगले ते त्यांनी भरून काढली आहे. आता आम्हाला ट्युशन कुठे पाठवायचा हा जो प्रश्न येत होता पूर्वी आम्ही कारणामुळे तो आता येणार नाही आणि त्यांना आमचं सपोर्ट राहील जाईल. पण तेही त्यांना धरून द्यायचं पुन्हा प्रार्थना करतो की त्यांना यश लाभो, त्यांनी आपली कीर्ती दिमत राखू आणि आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल राखू अशी प्रार्थना करून आणि अशी अपेक्षा दोन शब्द सांगतो. सर्वप्रथम जे डॉक्टर आले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातदुराबद्दल बोलायचं झालं तर माझा स्वतःचा असा अनुभव आहे. माझी बायको स्वतःच आजारी होती. मी आणि डॉक्टर मारोतकरनं दोन तीन दिवस त्याची ट्रीटमेंट केली पण पाहिजे तसा फरक दिसायला गेला. मग अजय सिंहकडे आणलं आणि त्यांनी काय झालं ते कळवलं नाही. एक दिवसात आमची बायको नीट झाली आणि आजपर्यंत मी त्यांचं नाव घेतलं नाही. तर त्यांनी मला सांगितलं आमची बायको तशी कलाकार आहे की परत एक राजसाहेबाचे नातू झाले माझाच नातू आहे नाही. मग एवढी जवळ निर्माण झाली दोघांची की हे म्हणजे आता कुठला कार्यक्रम असला की मला बोलवलं जातं म्हणजे तुम्हाला देखील मी भाषण करायला लागेल. आमचा थोडासा व्यवसाय थोडा गमतीत असतो. शुभेच्छा तर द्यावाच वाटतात म्हणजे डॉक्टरला शुभेच्छा देणं म्हणजे जास्तीत जास्त पेशंट आजारी पडण्याचा हा हे होतं त्याचा अर्थ. आणि आमची अशी गंमत असते ज्याला सीझन स्लॅक असतो त्यावेळेला आम्ही नाराज असतो. आम्ही गंमत पाहायला म्हणजे आहे तसं त्याला येईल असतं. सीझन जर स्लॅक असतं तर सगळे डॉक्टर आपले उमेद गेलं होतात आणि ज्यावेळेला सीझन चांगला असतो त्यावेळेला फ्रेश लागते सगळे मस्त मजा करत असतात. पण तरी देखील पेशंट आल्यानंतर त्याचं वेदना दूर करतो आणि काही पेशंट असं असतं की तो म्हणतो की वाचतो अशा पेशंटला देखील दुरुस्त करतो. त्यावेळेला मात्र डॉक्टर हा देव माणूस असतो. म्हणजे एकच माणूस थोडा राक्षसी गुणाचा असतो ज्यावेळेला पेशंट असतो ॲडिटर त्यावेळेला तोच माणूस देव गुणाचा देखील असतो ज्यावेळेला पेशंट नेतो त्यावेळेला. म्हणजे अशा प्रकारचे डॉक्टरचा हा व्यवसाय आमचा आहे. आणि डॉक्टरसाठी मी सांगतो की डॉक्टरकडे दोन कारखाने एक मेंदू डोक्यातला बर्फाचा कारखाना आणि जिभेवर साखरेचा कारखाना हे दोन्ही कारखाने अजय सिंहाकडे नक्कीच आहेत. बोलायला इतके गुण आहेत
की असं वाटतच नाही की हे डॉक्टर आहे म्हणून. तर इतके छान बोलतात. मी तर म्हणलं त्यांना, तुम्ही जर ह्याच्यात डॉक्टर पेशात आला नसतात तर दिसायला इतके छान आहे, तर एखादा हिरो झाला असतात तुम्ही. आणि हे दोन गुण एका माणसात नसते. एका म्हणजे त्यांना वाटतं असं त्याला पाठीकडे जाऊ आपण, जर नसतं राहायचं एखादा आपल्याला हिंदी सिनेमाचे हिंदी हिरो म्हणून त्यांना पाहता आला असेल. बरं, असं आता डॉक्टर जाधव म्हणाले की माझा थोडा उल्लेख करा म्हणून. त्यांना एकदा इतका हायपरटेन्शन झाला होता की समजून गेलं होतं काय करा म्हणून. आणि डॉक्टर साहेबांकडे आल्यानंतर केवळ 2 तासात त्यांचा बीपी त्यांनी नॉर्मल आणला आणि त्यांना रिलीफ केलेला होता. हे त्यांचा हातगुण देखील आहे. म्हणून मी सांगतो त्यांच्याकडे हातगुण आहे, ते दिसायला छान आहेत, ऍक्टिव्ह आहेत, शेफळ आहेत, सगळे गुण संपन्न असे डॉक्टर साहेब आहेत. त्यांना आज अक्षय तृतीया आहे, त्या अक्षय तृतीया शुभमुहूर्तावर त्यांचा दवाखाना भ्रमणकेचा चालू अशा शुभेच्छा देऊन मी माझं बोलतो. तालुक्यातील माझे बंधू भगिनींनो आणि नागरिकांनो, आपण या ठिकाणी अक्षय तृतीयाचा हा मुहूर्त असतानाही, सण मोठा सण असतानाही सर्व मान्यवरांनी आणि आपण पाथरी तालुक्यातील नागरिकांनी वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमाला हजर झालाय. खूप खूप शुभ आशीर्वाद डॉक्टर अजय सिंह तौर. मी पण सिंह म्हणायला सुरुवात केली आजपासून. अनिल रावांनी उपाधी दिली त्यांना. अजय म्हणायचं नाही, अजय सिंह म्हणायचं. मी पण सुरू करतो आजपासून अजय सिंहच म्हणणार. तर यांना डॉक्टर अजय सिंह यांना भरपूर आशीर्वाद मिळालेले आहेत आपल्याकडनं. असेच आशीर्वाद पुढे राहतील ही मी अपेक्षा करतो. आणि त्या बदल्यात श्री अजय तौर हे तुम्हाला पूर्णपणाने, पूर्ण प्रयत्नाने सेवा देतील याची मी ग्वाही देतो. आणि परत एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. हमारे नाना जी जो 1970 से लेकर 2006 तक पाथरी वासियों की जिन्होंने सेवा की, उन्हीं का वारसा हम आगे ले जाने के लिए डॉक्टर अजय तौर MBBS MD मेडिसिन यहाँ पे आए हैं. यहाँ के पाथरीकरों के सेवा के लिए हमने यहाँ पे 7 बेड का ICU और जनरल वार्ड प्लस सुपर डिलक्स वार्ड और सेमी डिलक्स वार्ड ऐसे कई सारे फैसिलिटीज लेके आए हैं. इमरजेंसी के लिए हमारे पास 2 वेंटिलेटर्स, 1 डिफिब्रिलेटर और उसी के साथ 7 से 8 मॉनिटर्स, ऑक्सीजन की सेवा यहाँ पे सभी मौजूद है. यहाँ के लोगों के लिए हमने जल्द से जल्द ट्रीटमेंट, जल्द से जल्द निदान और जल्द से जल्द डिस्चार्ज, ये सुविधा लेके आए हैं. पेशेंट को कभी भी एक्स्ट्रा मेडिसिन या पेशेंट को कभी भी एक्स्ट्रा टेस्ट या हॉस्पिटल से कभी भी आपको देखने नहीं मिलेंगे. एक बार जरूर इस हॉस्पिटल पे आके आप विजिट दे सकते हैं. आपके हॉस्पिटल में कितने डॉक्टर्स की यहाँ पर टीम है? आपके पास जो एक्सपर्ट डॉक्टर्स हैं, ऐसे कितने डॉक्टर्स की टीम है? हम इस हॉस्पिटल के हेड डॉक्टर अजय तौर MBBS MD मेडिसिन, हमारे साथ जुड़े हुए 2 डॉक्टर्स, डॉक्टर सासवड़े जो कि BHMS डॉक्टर है और उनकी वाइफ वो भी BHMS डॉक्टर है. उनके अलावा हमारे साथ और 2 लोग जो कि ऑर्थोपेडिक है और एक गायनेकोलॉजिस्ट है, ये भी हमारे साथ वीकली विजिट्स पे आएंगे. उसके साथ साथ आगे जाके फ्यूचर में नेफ्रोलॉजिस्ट, उनके अलावा ऑन्कोलॉजिस्ट और बहुत सारे डॉक्टर्स जो हमारे दोस्त है वो ज्वाइन करेंगे. सिर्फ पेशेंट को ही नहीं, डॉक्टर को भी ये जरूरी होता है कि पेशेंट का कम से कम खर्चा हो. हम जरूर 1 महीने के अंदर अंदर ये योजना यहाँ लाने की कोशिश करेंगे, सो दैट पेशेंट को बिल्कुल भी बर्डन ना हो फाइनेंशियली, और सभी पेशेंट जो है गरीब से गरीब लेके अमीर से अमीर तक सबकी यहाँ पे सुविधा हो जाए. हम पाथरी वासियों को जरूर ये कहना चाहेंगे कि आप कोई भी छोटी मोटी तकलीफ हो, कभी किसी को लगता है कि छाती में दुखना आम है, कल तक ठीक हो जाएगा, कईयों को लगता है कि पसीना ये गर्मी की वजह से आ रहा है, कईयों को लगता है चक्कर आना ये बहुत आम बात है, इसके लिए डॉक्टर के पास क्यों जाना. पर ये सारी चीजों को आप बिल्कुल भी नजरअंदाज ना करें, और यही विनती है कि जल्द से जल्द एक बार अपने डॉक्टर या अपने फिजिशियन या हमें जरूर एक बार मिलिए. आपका बहुत जी जान से हम कोशिश करेंगे कि सभी चीजें अच्छे से हो जाए.